पुणे संस्कृतीचं विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. सांस्कृतिक राजधानी आहे महाराष्ट्राची. मात्र याच सांस्कृतिक राजधानीमध्ये कुठेतरी भरकटती आहे की काय, दिशा भरकटती आहे की काय, असं वाटण्यासारख्याच घटना गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये घडतात. म्हणजे गुन्हेगारी असेल किंवा मग ड्रग्सचं रॅकेट सापडणं असेल आणि त्याला जोड देऊन आता काल परवामध्येच एक घटना घडली की पुण्यामधल्या कल्याणीनगर भागामध्ये एक भीषण असा अपघात झाला. हा अपघात एका अल्पवयीन मुलाकडून झाला आणि त्यानंतर 15 तासात त्याला लगेच जामीनसुद्धा मिळाला. अर्थात त्याच्या पालकांवरती या सगळ्या संदर्भामधला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचे पालक जे आहेत ते ब्रह्मा कॉर्प्सचे संचालक आहेत विशाल अग्रवाल, त्यांच्यावर सुद्धा आता गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या सगळ्याच घटनांमुळे पुण्यातली संस्कृती बिघडतीये की काय, पुणे जी सांस्कृतिक राजधानी आहे ती प्रतिमा कुठेतरी मलिन होतीये की काय, अशा सध्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि पब संस्कृतीचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आलाय. याच सगळ्यावर चर्चा करण्यासाठी मी आता कल्याणी नगर आणि कोरेगाव पार्क या भागातल्या काही नागरिकांशी बातचीत करणार आहे. कारण या भागातल्या नागरिकांनाच इथलं वास्तव काय आहे हे माहीत आहे. कारण याच भागामध्ये पुण्यातले सर्वाधिक पब आहेत जे मध्यरात्रीपर्यंत चालू असतात आणि त्याचा त्रास इथल्याच सगळ्या रहिवाशांना होतो. त्यामुळे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत. संगीताताई माझ्याबरोबर आहेत. ताई, काय सांगाल, तुम्ही सुद्धा या भागामध्ये राहता, तुम्ही आज सीपींची भेटसुद्धा घेतली. तुम्ही कसं पाहता या सगळ्याकडे? तुम्ही स्वतः राहत असल्यामुळे इथलं वास्तव तुम्हाला जास्त चांगलं माहिती असेल. समृद्धी, आता आम्ही स्वतः इथं जेवढे सगळे इथे राहणार आहेत, इथं आम्ही राहत असताना आम्ही शनिवार आणि रविवार इथे पार्ट्या होतात पबमध्ये आणि एवढा वाईट ट्रॅफिक असतो. त्या वाईट ट्रॅफिकबरोबर म्युझिक लाऊड असतं आणि एक जे कोरेगाव पार्क शांत जागा होती एकेकाळची की जे ऐकून आम्ही इथे राहायला आलो होतो ते राहिलं नाही. म्हणजे रात्री 9 वाजता आम्हाला सोसायटीतनं बाहेर गाडी काढता येत नाही, कुठेही गाड्या लावलेल्या असतात आणि जी नवीन येणारी पिढी आहे त्याला ही पब संस्कृती बिघडवते. ठीक आहे, तुम्ही करा, मुलं आहात, पार्ट्या करा, एन्जॉय करा, सगळं मान्य आहे, पण एखाद्याचा जीव घेणं म्हणजे तुमची पार्टी 2 मुलांचे जीव घेतं निष्पाप. आज त्यांचं घर त्या मुलांवर चालत होतं आणि फक्त एका अंधाधुंद गाडी चालवून एका करोडपतीच्या मुलांनी 2 निष्पाप जीव मारलेले आहेत. आणि त्याच्यामुळं असं वाटतं की कुठंतरी या गोष्टी कंट्रोल झाला पाहिजे, कुठंतरी या मुलांवर संस्कार संस्कृती जोपासली पाहिजे. कारण का जसं तू आता म्हणली की पुणे शहर हे सांस्कृतिक शहर आहे. पुण्याचं एक नाव होतं की पुण्यामध्ये शांत पेन्शनरांचं, सायकल चालवणाऱ्यांचं शहर म्हणून, पण आज ते राहिलेलं नाही आहे. कोरेगाव पार्कमध्ये तुम्हाला कुठेही रस्त्यावर लहान मुलं खेळताना दिसणार नाहीत. त्याचं कारणच हे आहे की रस्त्यावर बेधुंद गाड्या जातात. म्हणजे इतकी रॅश ड्रायव्हिंग आहे ज्याचा हिशोब नाही. त्याच्यात दारू पिऊन तो मुलगा गाडी चालवतोय. कोरेगाव पार्क असो, विमाननगर, मुंडवा, कल्याणीनगर या भागामध्ये या केसेस खूप होत आहे आणि त्याला आवर घालण्यासाठीच आम्ही आज CP साहेबांना निवेदन दिलं की आज आमची मुलं नोकरीला कामाला बाहेर जातात. आज इथं दुकानं, तिथं सेल्समन सेल्सगर्ल्स असतील, ते घरातनं गाडीवरच येतात ना, त्याला माहिती नसतं की मागची गाडी येऊन तुम्हाला ठोकून जाणार आहे. तसेच त्या 2 मुलं ती IT मध्ये काम करणारी मुलं होते. आज त्यांचे मध्य प्रदेशवरून आईवडील त्यांचे बॉडी घ्यायला, काय होत असेल त्यांचा, हा विचार करण्याची गोष्ट आहे. आणि जो सर पुण्यामध्ये आम्ही लोक म्हणजे आई बाप रस्त्यावर उतरणार नाही. पबचे मालक आणि चालक त्यांना पैसे मिळतात, पण पालकांचाही रोल असतो की आपला मुलगा रात्री कुठं आहे, कोणती गाडी घेऊन गेला आहे, तो शुद्धीत आहे का नाही हेही माहिती करणं आईबापांचं कर्तव्य आहे. आणि ह्याच्यामध्ये आईबाप, पोलीस आणि त्या पबचे मालक चालक एकत्र येऊन जर त्यांनी विचार केला तरच ही पिढी सुरक्षित राहू शकते आणि असे हादसे होणार नाही, असं मला एक आई म्हणून वाटतं. बाकीचे जे लोक आहेत त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी असतील, पण ह्याच्यामध्ये राजकीय दबाव येऊन 15 तासामध्ये त्या मर्डरच म्हणीन मी त्याला तुम्ही जामीन देता. जामीन काय, तर एक निबंध लिहा. निबंध म्हणजे आम्हाला शाळेतही पट्ट्याने मारायचे का? म्हणजे आमची चूक झाली की आम्हाला शाळेतला मुख्याध्यापक प्रिन्सिपल पट्ट्याने मारायचा, शिक्षा द्यायचा, तुम्ही त्याला निबंध लिहायला लावताय, कॉन्स्टेबलचं बरोबर उभं करताय, ही शिक्षा नव्हे. आणि तो दारू प्यालेला आहे, त्या CCTVमध्ये दारू प्यालेला दिसतोय. तो जिथे बसलेला होता ब्लॅक पबमध्ये, त्या ग्लासामध्ये दारू दिसते का? गोमूत्र होतं त्याच्यामध्ये, गोमूत्र पित होता तो. लाज वाटली पाहिजे. इन्व्हेस्टिगेशनमध्ये तुम्ही सांगता की बाबा त्याच्या ब्लडमध्ये अल्कोहोल मिळत नाही आहे, तो दारू पिऊनच गाडी चालवत होता. हे सगळ्यांना माहिती, तिथल्या लोकांनी त्याला मारताना सांगितलं, त्याच्या तोंडातनं दारूचा वास येत होता. असं असताना मला कळत नाही राजकारणी लोक आणि येरवडा PI यांच्या डोक्यात काय कळत नाही, पण प्रत्येक पबमध्येही राजकीय हस्तकांचा हातभार आहे आणि तेही या सिस्टीमला दोषी आहेत.
नक्कीच ताई, तुम्ही म्हटलात की राजकीय हस्तक्षेप या सगळ्यामध्ये आहे, मात्र पबची वेळ हा एक मुद्दा खूप ऐरणीवर येतोय. 1:30 वाजेपर्यंत परवानगी आहे खरं तर, मात्र तरीसुद्धा पब हे सर्रासपणे 3-3:30 वाजता, म्हणजे याच केसमध्ये जरी आपण पाहिलं तरी 2:30 वाजता ते लोक पबच्या आत गेले होते, याचा अर्थ 1:30च्या नंतर पब चालू होता. तुम्ही इथले नागरिक म्हणून कसं पाहता याकडे? तुम्हाला किती पर्सनली त्रास होतो या गोष्टींचा? आता माझ्या स्वतःची सोसायटी बाजूलाच आहे. माझ्या सोसायटीच्या ती छोटीशी गल्ली आणि बाहेर पब्स आहेत. दोन्ही साईडला गाड्या पार्क झाल्यावर जर माझ्या बिल्डिंगमध्ये आग लागली तर अग्निशामकाचा बंब येऊ शकत नाही, ॲम्ब्युलन्स येऊ शकत नाही. अशा अवस्थेमध्ये आम्ही जर त्यांच्या विरुद्ध तक्रार केली तर एखादा राजकीय फोन येतो, ताई ते हॉटेल आपलंच आहे, ताई तो आपलाच पब आहे. म्हणजे हे जे टायमिंग आता तुमच्यासमोर आम्ही CP साहेबांशी जे बोललो की 12 वाजताचा टाईम ठेवा ना तुम्ही, 12चा 12:30 करा, पण 12:30ला पब्स बंद झालेच पाहिजेत. पण 1:30, 1:45, 2, 2:30 जर पब चालू राहिले तर हे दारे पाहून नशेडे गंजेडे पोरं रस्त्यावर येणार आणि जी काम करणारी पोरं हॉटेलमध्ये कूक असतात काय असतात ती पायी चाललेली असतात गाडी, त्या लोकांची बळी घेणार नाही ही सगळी करोडपतींची औलाद. हे थांबवणं गरजेचं. त्यामुळे त्यांच्या वेळेवर पण निर्बंध घालणं, त्यांचे ID चेक करणं, त्यांची वय 14-15 वर्षाची दारू पितात लोक आणि हे तुम्ही पैसे कमवताय त्याच्यावर, यांच्यावर म्हणजे एक अख्खी पिढी बर्बाद करतात. पबचे चालक, पबचे मालक, त्याचे पार्टनर आणि राजकीय हस्तक्षेप करणारी एक नालायक संस्कृती पैदा झाली आहे. त्या संस्कृतीने पण यावर विचार केला पाहिजे की आज तिथं त्या 2 मुली आहेत, उद्या आमच्या मुली असल्या तर, उद्या त्यांची स्वतःची मुलं असतील तर काय होईल, हा विचार आज करण्याची गरज आहे. नक्कीच या ठिकाणी माझ्याबरोबर काही यंगस्टर्ससुद्धा आहेत. तुम्ही कसं पाहता याकडे? तुम्ही सुद्धा याच भागामध्ये राहता, कधी त्रास होतो या सगळ्याचा? एक्चुअली मेरा बोलना ये है कि यहाँ जो चालू है वो गलत चालू है, पर पेरेंट्स की जितनी गलती वो बच्चे की है उतनी ही गलती पेरेंट्स की है, उतनी ही गलती एडमिनिस्ट्रेशन की. दिस इज़ अ फेलियर ऑफ एडमिनिस्ट्रेशन. और कोई नहीं, मार्ग दिखाने वाला नहीं है तो बच्चे गलत मार्ग पे जाएंगे. अगर मार्ग दिखाने वाला आदमी ना मिले, माँ बाप मार्ग ना दिखाए या फिर एडमिनिस्ट्रेशन जगह ना दिखाए कि बच्चों ने यही करना चाहिए, इतने बजे घर जाना चाहिए, ये उम्र के बच्चों ने दारू पीना चाहिए, ये उम्र के बच्चों ने नहीं पीना चाहिए, जब ये कंट्रोल में नहीं है तो क्राइम कैसे कंट्रोल में होगा? वॉलंटरीली इनवॉलंटरीली एडमिनिस्ट्रेशन एंड पेरेंट्स की गलती है, ये मेरा बोलना है. क्योंकि बच्चों को तो अभी कोई भी बच्चा 21 का होगा, वो काम नहीं कर रहा है, 20 साल का होगा, वो बड़े घर का है, वो तो पार्टी करेगा, उसको तुम रोक नहीं सकते. वो पार्टी करेगा तो उसके पार्टी को मॉनिटर करने का काम एडमिनिस्ट्रेशन का है कि वो बच्चा अगर पी के भी निकल रहा है तो आगे नाकाबंदी है क्या? अगर वो गाड़ी चला रहा है, आज कोरेगा पार्क में नाकाबंदी तब रहती है जब पुलिस की जेब खाली रहती है. जब इलेक्शन टाइम ख़त्म हो गया तब नाकाबंदी गायब हो गई, पर बच्चे तो अभी भी दारू पी के गाड़ियाँ चला रहे हैं. आज अगर नाकाबंदी जहाँ हमेशा होती है मैरिड सीट्स के बाहर, वहाँ नाकाबंदी होती तो वो लड़का रोका गया होता, उसको ड्रिंक एंड ड्राइव के लिए पकड़ा गया होता. जहाँ रेगुलरली नाकाबंदी होती है उधर नाकाबंदी ना रहने से आज दो लोगों की जान गई है. ये जो पब्स चालू रहते हैं देर रात तक, उस पर आपका क्या कहना है? एज अ यंगस्टर आप भी, आपके दोस्त होंगे, आप खुद होंगे, आप सब कुछ ये फील करते होंगे, कैसे देखते हैं आप इसे? मेरा बोलना ये है कि ये डिसीजन कितने बजे तक चलना, ये डिसीजन है एडमिनिस्ट्रेशन का. और अगर ये एनफोर्स करने में तुम्हारी, अगर एडमिनिस्ट्रेशन अगर हार रही है एनफोर्स करने में कि 1:30 बजे बंद मतलब बंद, एडमिनिस्ट्रेशन की गलती है, तो तुम बच्चों की तरफ उंगली कैसे उठा सकते हो? बच्चे अगर 1:30 बजे अगर पुलिस आके क्लब बंद करती है तो बच्चे खुद तो नहीं चला सकते, बच्चे खुद बार में घुस के दारू नहीं ले सकते, ऐसे तो नहीं है सब बच्चे. तो वो प्रॉब्लम अब करेंटली गवर्नमेंट की है. गवर्नमेंट इज़ एट फॉल्ट व्हेन इट कम्स टू दिस. आप क्या बोलेंगे सर? आप भी यहीं पे रहते हैं, आपने कभी ऐसे कुछ इंसिडेंट्स फेस किए हुए हैं या फिर क्या फेस करते हैं आप यहाँ पे रहते हो? हाँ, यहाँ जनरली रात को जैसा होता है 1-1:30 बजे जो आप बता रहे हो, यहाँ तो 3-3, 4-4 बजे तक हमें फेस हुआ गया है कि एट टाइम्स पीछे का रोड ब्लॉक्ड है, कोई अगर दारू पी के रुका हुआ है आप उनके साथ लड़ भी नहीं सकते क्योंकि आप एट सिक्योरिटी हो. अगर कोई रास्ते में रुका हुआ भी है तो आप रिस्क भी नहीं ले सकते बिकॉज आप पकड़े जाओ या कोई वो आप पे हमला कर ले. तो इट्स राइट कि समबडी शुड टेक एन एक्शन एंड सो दैट बिफोर 12 और 12:30 दैट व्हाट पीपल आर सेइंग, अगर पब्स एंड क्लब्स बंद है या अल्कोहल मिलना रास्ते पे बंद है तो ये रात तक जब लोग भीड़ कम है आसपास, तो जो एटलीस्ट रात को काम से लेट जा रहे हैं या अपने क्लास या कोई भी कहीं से अगर लेट पहुंच रहा है तो उनके लिए रिस्क नहीं है रोड्स पे ट्रैवल करना. आप जिस एरिया में रहते हैं यहाँ पे बहुत सारे पब्स है, कल्याणी नगर हो या फिर ये कोरेगांव पार्क का एरिया हो, आपको पर्सनली कितना मुश्किल होता है इस सब एरिया में थोड़ा इवनिंग के बाद में भी घूमना?
हाँ वीकेंड्स के लिए भी ऐसा हो गया, घर तो यहाँ घर रहा ही नहीं है, सबको आसपास इतना हो रहा है कि हमें लग रहा है कि हम कॉलेज डॉमेट्री में ही रह रहे सर रहा हो, यहाँ हमारा घर तो घर रहा ही नहीं। तो आप लोग प्लीज़ टेक केयर कीजिए कि अगर यहाँ कोई आके रह रहा है, जो इतना ऑल ओवर पुणे माना जाता है कि सबसे पॉश लोकेलिटी है, बट कोई आके रहेगा तो नाइटमेयर फेस करेगा कि हाँ अब वो शांति सुकून तो रहा ही नहीं जो घर में होना चाहिए। मैम आप क्या बोलेंगी, आप एज अ एक पेरेंट होके आपके भी बच्चे होंगे, ये सब आप भी फेस करती होंगी, कैसे देखती है इस सब को? तो मुझे ऐसा लगता है कि अभी आजकल लेट्स से अभी दिस केस और जहाँ पे बच्चे लोग ड्रिंक भी कर रहे हैं और उनको ड्राइविंग भी आती है, मेरा ऐसा मानना है कि इन लोग के सबके पास ड्राइवर्स रहते हैं तो पेरेंट्स शुड बी मोर रिस्पॉन्सिबल एंड देखना चाहिए कि मतलब अभी 18, 19, 20 यहाँ पे तो बहुत यंग बच्चे लोग भी ड्रिंक करते हैं, बट 21 लीगल एज है, एटलीस्ट उसके नीचे दे शुड नॉट बी अलाउड टू ड्रिंक वेरी स्ट्रिक्टली। अगर अलाउ कर भी रहे मतलब 21 के ऊपर तो पेरेंट्स एंड मैं बच्चों की भी नहीं, मैं सीनियर्स सबकी बात कर रही हूँ, खाली बच्चे क्यों, बड़े लोग भी यहाँ पे ड्रिंक एंड ड्राइव करते हैं, उनको मालूम है यहाँ पे पुलिस है तो चलो वहाँ से निकालो। एवरीबडी, हर एक सिटीज़न को रिस्पॉन्सिबल होना चाहिए कि ओला उबर अवेलेबल है ना, ओला उबर ले लो, या अगर आपके पास ड्राइवर है एक रात का कितना पूरा टाइम ड्राइवर है, एक्स्ट्रा टाइम दे के अगर किसी की जान लेने से तो इट्स बेटर, मतलब जान लेने से नहीं बट गलती से अगर एक्सीडेंट होता है या किसी का नुकसान होता है, गाड़ी का नुकसान होता है, कुछ भी फाइट्स होते हैं, तो इसके लिए सेंसिबली ड्रिंक करो। ओके ड्रिंकिंग है आर सोसाइटी है बट रिस्पॉन्सिबली करो ना। अगर आपको ये जो भी करना है प्लीज़ बी लिटिल रिस्पॉन्सिबल, ड्राइविंग के टाइम प्लीज़ बी रिस्पॉन्सिबल। पेरेंट्स प्लीज़ इतना देखें कि बच्चों के साथ ड्राइवर हो ही हो, इफ़ दे आर बिलो 18, इफ़ अबाव 18 ड्राइव करें। जब तक उनको नहीं समझ में आता है, नॉर्मल डेज ऑल्किंग हो या ट्रैफिक जैम हो, लाइक संगीता मैम सेड, कुछ इमरजेंसी के लिए आप रात को यहाँ से निकल ही नहीं पाओगे अगर टाइम पे किधर पहुँचना है तो। सो सीनियर सिटीजन्स को जो तकलीफ होती है दैट इज़ अनदर लेवल। जो अभी हमको यहाँ पे रहे हुए अभी 18 साल हो रहे हैं बट द चेंज हैज़ बिन बहुत ड्रास्टिक। तो मतलब अभी बॉम्बे से भी लोग ये सोच के आते हैं कि कोरेगांव पार्क में पार्टी करने आता है, बट जबकि इट वाज अ वेरी डिफरेंट पिक्चर फ्यू इयर्स बैक। ऑब्वियसली आपने बोला कि बहुत कुछ साल पहले तक यहाँ पे बहुत अलग माहौल था, तो आपको क्या डिफरेंसेस लगते हैं अभी वहाँ तब के और अब के? मतलब अभी निकलने के पहले टाइमिंग देखना पड़ता है। खुद के ही घर से अगर मुझे किधर जाना है तो यहाँ से बाहर निकलने में आई टेक 10-15 मिनट्स, और डिपेंड्स, हाँ वो तो मैं बहुत कम बोल रही हूँ, कभी कभी यहाँ से कल्याणी नगर पहुँचते हुए 1 घंटा लगता है। मैं खाली यही नहीं बोल रही हूँ कि खाली पूना में या कोरेगांव पार्क में कल्याणी, दिस इज़ फॉर एवरीबडी। जो भी पब ओनर्स है वो भी रिस्पॉन्सिबल हो कि उनका पार्किंग कहाँ हो रहा है, कितनी बूझ दे रही है। अगर कोई ओवर ड्रिंकिंग कर रहा है तो उसको उधर स्टॉप करे। मे बी आई थिंक कोई कंट्रीज़ में होता होगा, हमारे यहाँ पे भी थोड़ा रिस्पॉन्सिबिलिटी हर एक इंसान दिखाए। बच्चे को उतनी ही समझ होती है, हम लोग सब वो एज से गए हैं तो हमको मालूम है, हमको सब वो जोश अलग होता है वो एज में, पर फिर बड़े लोग एंड एल्डर्स शुड कम इन, लाइक गवर्नमेंट बॉडीज़, लेट इट बी, थोड़ा और स्ट्रिक्टनेस चलेगा। सर आप क्या बोलेंगे, आपने यहाँ पे देखा है कि कितने बजे तक पब्स चालू रहते हैं या फिर टाइम पे बंद होने वाले पब्स आपने देखे हैं क्या यहाँ पे? नहीं, मेरे को तो ऐसा अंदाज़ नहीं है कि टाइम पे कुछ बंद होते देखा है करके। इनफैक्ट अभी तो कम हो गया है, पहले तो 4-4, 5-5 बजे तक भी चलता था। तो इनफैक्ट बहुत सारे तो लोग कहते हैं कि तू केपी में रहता है, वहाँ तो 24 घंटा सब मिलता है, लोगों का तो ऐसा कहना है। लेकिन पुलिस बोलती है कि हम हमारे तरफ से एक्शन लेते हैं, तो क्या आपने कभी ऐसा देखा है, कभी पुलिस आई हो या कुछ बंद किया हो पुलिस ने? ऐसे काफ़ी बार मतलब ऐसे बहुत कम हुआ है, बट हुआ है व्हाट यू सेइंग। बट एक्चुअली जनरल लेवल पे हर बार होना चाहिए, स्ट्रिक्टली होना चाहिए, तब जाके आई थिंक लोग लेंगे। बिकॉज आई थिंक लोगों ने ग्रांटेड ले लिया है कि हाँ यार देखा जाएगा, एक बार आ जाएंगे दूसरी बार देख लेंगे, लोग बंद करके शटर फिर से शुरू कर देते हैं। तो आई थिंक उनको कोई उस पर रूल्स नहीं है या स्ट्रिक्टनेस नहीं है या फाइन नहीं है, इसके लोग सीरियसली नहीं ले रहे। बट एक बार उनको पता चलेगा इस पर स्ट्रिक्ट एक्शन होगा, देन ये लोग इसके लिए इसको इतना लाइटली नहीं लेंगे इन रूल्स को। ऑल्सो ड्रिंक्स के अलावा भी जो
बाकी चीज़ें रहती है, आई थिंक यू कैन कॉल इट ड्रग्स और समथिंग, प्लीज़ थोड़ा और स्ट्रिक्ट हो जाए एरिया में। अगर पूना में पकड़ा जा रहा है तो बिक ही रहा है। ऐसे भी एक बार सिम्बी के बैक साइड पे भी आई थिंक उन लोग ने ड्रग्स पकड़े थे, वो जला रहे थे। ये ड्रग्स तो हमारी मतलब वो मेरे जब बच्चे बड़े हो रहे थे तो मेरे को परपेचुअली ये टेंशन रहता था कि कहीं गलत संगत में नहीं पड़े, क्योंकि ये पूना हो या किधर भी हो, एक बार वो लत लग गई तो आई थिंक हर एक पेरेंट्स का वो रोना होगा। क्योंकि कभी कोई केसेस हम लोग बोलते हैं ड्रिंक्स बट इट कुड बी मिक्स, कि वो दोनों चीज़ें और हार्मफुल हो सकती है। तो प्लीज़ अगर ऐसा रैकेट्स है, किसी के ध्यान में आता है, किसी को भी आइडिया है तो स्टॉप करें। हम लोग की फ्यूचर जनरेशन है ये, उसको प्रोटेक्ट करें। अगर आप यहीं पे रहती है, अगर आपको बोला जाए कि कितने बजे तक पब्स चालू रहने चाहिए तो आपकी क्या डिमांड होगी? आई विल से एटलीस्ट 1-1:30, क्योंकि ये जनरेशन ऐसा है, वीकेंड्स सब मतलब वो कल्चर ही है कि वर्क हार्ड पार्टी हार्डर। अगर एक रियलिस्टिक डेडलाइन नहीं देंगे तो वो वैसे भी डेडलाइन क्रॉस होने वाला है। तो ऐसा डेडलाइन दो जो लोग पाल सके। आई थिंक 1-1:30 इज़ उस मतलब ये भी बहुत है, पर जो जोश रहता है वो इतना टाइम तक इनफ है। जल्दी शुरू करो, जल्दी ख़त्म करो, क्योंकि 1 बजे के बाद सबको नींद तो नॉर्मल रहती है, वो स्टेज तो आना ही है। 2-3 बजे तो नॉर्मल लोग जो नहीं ड्रिंक करते उनका भी स्टेट अलग होता है, जो हाईवेज़ पे एक्सीडेंट होते तो ड्रिंक एंड ड्राइव तो फिर इट्स अ वेरी बिग थिंग। सो 1-1:30 आई थिंक इज़ डिसेंट, एव्हरीबडी शुड बी हॅपी विथ दॅट। नक्कीच ताई, तुम्ही काय सांगाल? काय टायमिंग असायला हवा पबचा असं मी वाटतं? तर सजेस्ट करीन की मुलं रात्री 8:30-9ला बाहेर जातात, 4 तास एन्जॉयमेंट इनफ ना. 12-12:30 12:30ला तो तिकडनं निघणार, आईला सांगणार येस मी येतोय, त्याला यायला अर्धा तास लागतो. तो जर 1:30ला तिथनं दारू पिऊन निघाला तर तो घरी पोहोचणार 2:30-3:45ला. त्यामुळं आय एम नॉट विथ हर. ती जे 1-1:30 म्हणतात त्याच्यात नाही, पण 12-12:30ला ते बंद झालेच पाहिजे, ताकी 1 वाजता माझा पोरगा माझ्या घरात पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आता त्यांनी ड्रग्सचा तो विषय काढला. ड्रग्सच्या बाबतीतही जे ड्रग्स विकल्या जातात, पानपट्टीपासून किराणा मालापासून सगळीकडे ड्रग्ज विकल्या जातात, गुटखा विकला जातो. आणि आता तर असं ऐकिवात आलं आहे की छोट्या छोट्या पाऊचमध्ये, म्हणजे टाल्कम पावडरच्या पाऊचमध्ये पण ड्रग्ज घालून ते दिल्या जातात. म्हणजे किती भयानक आहे आमच्या मुलामुलींसाठी, पुढच्या पिढीसाठी. आणखीन एक गोष्ट, मला तुम्ही पुणे मनपाच्या सिटी इंजिनियरांना विचारा, तुम्ही बांधकाम विभागाच्या परवानग्या देता, आमच्यासारखा एखादा सामान्य माणूस किंवा एखादी गरीब व्यक्ती जर एखादं काही बांधायला घेतलं त्याला 10 परमिशन मागता हो तुम्ही. आणि हे जेव्हा हॉटेल्स काढतात, पब्स काढतात, रस्त्यावर गाड्या कशा लावू देता? का पार्किंग नाही आहे त्यांना? का त्याचा त्रास सामान्य माणसाने भोगायचा? या सगळ्या गाड्या तुम्ही रस्त्यावर लावता आणि तुमचं दुकान चालवता, पण सामान्य माणूस तिथे किती हे कसतो. मग पुणे मनपा काय करते? हप्ता घेते का? पैसे घेतात का पुणे मनपाचे अधिकारी? काय येऊन चेक करता तुम्ही? तुम्ही येऊन चेक करता एवढं मोठं रेस्टॉरंटने त्याचं पार्किंग कुठं आहे? लोकांनी बंगले जे रेसिडेन्शियल आहेत ते कमर्शियल केलेत. नॉर्थ मेन रोडला जा, नॉर्थ मेन रोडला जेवढे बंगले होते ते सगळी दुकानं झाली आहेत. कुणाच्या परवानगीनी? का? त्यांचं पार्किंग कुठं? खरेदीला गेल्यावर माणसांनी पार्किंग त्या पूर्ण नॉर्थ मेन रोडला करायचं आणि मग तो पोलीस ट्रॅफिकचा आहे ना त्या गाड्या अरे तुम्ही त्यांच्यावर का कारवाई करताय? ज्यांनी अनधिकृत बांधकाम केलं त्यांच्यावर पुणे मनपाने कारवाई करावी. जसं होल्डिंगचं तुमचं पॅकेज आहे तसं हे पॅकेज आहे का? आज कोरेगाव पार्कमध्ये अनधिकृत होल्डिंग पण आहेत. कुणाची आहेत? शोधतात का? म्हणजे ह्याच्यामध्ये 50% पोलिसांबरोबर पुणे मनपाचा पण हात आहे. मी तुमच्या चॅनलच्या थ्रू विनंती करते, मनपा आयुक्तांना जाऊन विचारा, नंतर सिटी इंजिनियरला जाऊन विचारा, बांधकाम विभागाला जाऊन विचारा की कोरेगाव पार्क, कल्याणी नगरमध्ये लीगल कन्स्ट्रक्शन आहे का बेकायदा आहे, आणि हे बेकायदा कन्स्ट्रक्शन करायला कोणाच्या बापाची परवानगी असते हे तुम्ही विचारायचं. आप क्या बोलेंगे? आपको क्या लगता है कितने बजे तक पब्स चालू रहने? आई एग्री विथ टाइम 12 से 1 के बीच में कहीं पे भी, पर वो स्ट्रिक्टली अगर एनफोर्स किया जाए, अगर 12 से 1 के बीच में स्ट्रिक्टली एनफोर्स किया गया तो बच्चा एज ताई सेड कि बच्चा 1:30-2 बजे तक घर मैक्सिमम पहुंच जाएगा, कितना भी दूर है. और क्योंकि 3 बजे के बाद क्या होता है, 3 बजे के बाद जो रास्ते पे मिलते हैं दैट इज़ नॉट वेरी गुड कंपनी. वो लोग हम लोग उनको भटकी हुई आत्माएं बोलते हैं. ये भटकी हुई आत्माएं आर द मेन रीज़न वाई ऐसे ख़राब एक्सीडेंट्स या क्राइम होता है. ये क्राइम इसलिए हो रहा है बिकॉज इवन ये भटकी हुई आत्मा के ऊपर कोई मॉनिटरिंग नहीं है. ये भटकी हुई आत्मा अपने मन मानी करती है. 3 बजे के बाद पुलिस वाले भी घर जाते हैं सोने.
तो अगर 3 बजे के बाद पुलिस घर सोने जा रही है तो हम ये क्यों नहीं इंश्योर कर सकते कि घर के बच्चे 3 बजे के पहले घर पहुंच जाए, पुलिस भी घर चले जाए, बच्चे भी घर चले जाए. दैट्स व्हाट आय फील. नक्कीच आपण पाहतोय की कोरेगाव पार्कमधले हे सगळे नागरिक आहेत, त्यांचं स्ट्रिक्टली असं म्हणणं आहे की आमच्या दारांसमोर पार्किंग केलं जातं, आमच्याच घरांच्या बाहेर, सोसायटीच्या बाहेर उघड्यावरती कित्येक वेळा दारू पिणारी मुलं उभी असतात, काही वेळा त्यांच्याकडे काही आणखीन नशिले पदार्थसुद्धा असतात. त्यामुळे पब कल्चर जे पुण्यामध्ये चालू झालं आहे, नाईट लाईफ जी चालू झाली आहे, त्यामुळे पुणे हे जे संस्कृतीचं माहेरघर, राजधानी म्हटलं जातं, ते आता कुठेतरी भरकटतं आहे की काय, किंवा ही जी प्रतिमा आहे ती खराब होती की काय, अशी सध्या चर्चा सगळीकडे चालू आहे. आणि खरं तर ते वास्तवसुद्धा म्हणावं लागेल, कारण पुण्यातला एक भाग जर आपण पेठांचा पाहिला जो 12 वाजल्याच्या नंतर अतिशय शांतता असते, आणि दुसराच भाग ही जी काही उपनगरं आहेत तिथे मात्र नाईट लाईफ खूप जोरात चालू असतं. हीच काही तरुण मंडळी असतात जी इथे येऊन मग अशा प्रकारच्या घटना घडतात, कारण पब्स उशिरापर्यंत चालू असतात. पबला 12:30 1:30पर्यंतची परवानगी असून सुद्धा 2:30, 3, 3:30, 4पर्यंत सुद्धा अनेक पब चालू असतात. अशा पबवरती काही वेळा पोलिसांकडून कारवाई केली सुद्धा जाते, मात्र तरीसुद्धा असे अनेक पब आहेत जे कारवाई केल्यानंतर केवळ 2 दिवस बंद राहतात, तिसऱ्या दिवशी पुन्हा ते त्यांच्याच टायमिंगनुसार सगळं चालतं. त्यामुळे पुण्याची प्रतिमा खराब करण्यामध्ये, पुण्यातली जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी कुठेतरी भरकटवण्यामध्ये या पब संस्कृतीचा खूप मोठा हात आहे. आणि त्यामुळे कोरेगाव पार्क, कल्याणी नगरचे हे सगळे नागरिक आहेत आणि त्यांची अशी भूमिका आहे की आम्ही या ठिकाणी, आम्हाला शांतता मिळावी म्हणून आम्ही या ठिकाणी घरं घेतली होती, आम्ही या ठिकाणी राहायला आलो होतो, मात्र आत्ता तसं कुठेही दिसत नाही आहे. हा भाग जो आहे तो कदाचित झोपतच नसेल की काय असं वाटतं, कारण रात्रभर सुद्धा इथे नाईट लाईफ चालू असतं. हे सगळं कुठेतरी रोखलं पाहिजे, थांबलं पाहिजे, अशी भूमिका आणि अशी कळकळीची विनंती सरकारला आणि पोलिसांना करताना हे सगळे नागरिक दिसून येत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन या सगळ्यावरती कठोर भूमिका घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.